अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये कोकमठाण या ठिकाणी आत्मामालिक ध्यानपीठामध्ये आत्मामालिक हॉस्पिटल कार्यरत आहे. या हॉस्पिटलचं जे प्रशासकीय कार्य आहे ते विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या वतीनं सांभाळलं जातं. परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींचे आशीर्वाद आणि संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब आणि ट्रस्ट मंडळाच्या मार्गदर्शनातून हे हॉस्पिटल आज संपूर्ण राज्यभरामध्ये एक वेगळ्या ओळखीनं वैद्यकीय सुविधेनं सुरू आहे. तर आता आपल्या समेत आहेत आदरणीय श्रीमान डॉक्टर प्रणव सुरवडकर सर, जे ऑर्थोपेडिशियन आहे. मी आपलं आत्मामालिक न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तर पहिली गोष्ट आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं ठरणार आहे की हाडाचे आजार कोणत्या वयोगटामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतात. जसं आपण बघतो लहान मुलांमध्ये हाडांची फार जास्त समस्या नसते. जे जन्माला येतात ते कंजेनायटल डिफॉर्मिटीज ज्याला म्हणतात, ते जन्मतः ज्या आजार होतात तर त्यांचे एक वेगळा वर्ग पकडू शकतो आपण. दुसरा वर्ग जो आहे तर तो अडोलसंट वयामध्ये जे डेव्हलपमेंटल डिफॉर्मिटीज म्हणतो, डेव्हलपमेंटल इश्यूज म्हणतो, त्याच्यामध्ये मेनली तर ट्रॉमा म्हणजे जे मोडतोड, आणि दुसरं जे आहे ते कुपोषण, की ज्यामुळे जे कुपोषित बालक आहेत की ज्यांची व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी आहे, कॅल्शियम डेफिशियन्सी आहे, त्याच्यामुळे पायामध्ये वाक येणे वगैरे वगैरे, त्यासुद्धा गोष्टी असतात. त्यानंतर येतात अडल्ट म्हणजे प्रौढ वयामध्ये फार काही होत नाही. जे होतात तर ते फक्त मोडतोडीचे आजार असतात. त्यानंतर सोबत काहींना अर्ली आर्थरायटिस वगैरे या गोष्टी असू शकतात. त्यासोबतच त्यामध्ये काही जे तत्वांमुळे असतात आजार, ज्यामध्ये आपले जसे रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणू शकतो, अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस होऊ शकतो. तर हे सगळे जे आहे हे ऑटोइम्युन डिसीजेस म्हणतात. तर ते सगळे ऑटोइम्युन डिसीजेस त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर जो मेनली जो वर्ग आहे तो आहे म्हणजे आपला अडल्ट ओल्ड एज. तर त्यांच्यामध्ये प्रमाण जास्त असण्याचं कारण ते सुद्धा महिलांमध्ये. त्याचं का आहे, कारण त्याच्यामध्ये जे पाळी संपल्यानंतर ज्या महिला असतात तर त्यांच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोघांचीही मात्रा कमी होऊन जाते. तर जसं माणसांमध्ये जे मेटाबॉलिझम होतं तर त्यांचं मेनली जे होतं ते व्हिटॅमिन डी मुळे होतं. तसं बायांमध्ये तसं होत नाही. महिलांमध्ये ती अडचण आहे. त्यांचं जे मेटाबॉलिझम आहे त्याच्यामध्ये इस्ट्रोजनचा फार मोठा रोल आहे. ठीक आहे. आता यामध्ये आपण हे करू शकतो की त्यांचं कालांतराने त्यांचं व्हिटॅमिन डी लेवल चेक करून घ्यायचं. त्यांचं जे इस्ट्रोजन आहे ते त्या हिशोबाने त्यांचे सप्लिमेंट्स असतात त्याच्यामध्ये, असे काही जसे सोयाबीन चंक्स आहेत, हे आहेत, तर ते आपण आहारामध्ये टाकले तर त्यांचं सुद्धा ते अगदी बरोबर आहे. किती वर्ष वयोगटामधले? तर ते जे आहे 55 नंतर मोस्टली तर सगळ्यांमध्येच होतात. मूळतः त्यातल्या त्यात महिलांमध्ये जास्त होतात. डॉक्टर साहेब, आजची धकाधकीची जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये हाडांच्या आजाराबाबत आपण काय सांगाल, कशी काय? तर आता हे जे आहे हे फार मेन त्याला म्हणता येईल जे नवीन साथ म्हणता येईल हाडांच्या आजाराची, तर ही आहे आपल्या दैनंदिन जीवनाच्या स्थूलपणामुळे. ठीक आहे. तर स्थूलपणा हा एक फक्त एकच कारण नाही आहे. त्याच्यामध्ये आपलं आहार, स्थूलपणा, आपलं जे दैनंदिन जीवन आहे, आधीच्या वेळी जे आहे कष्टकरी जीवन होतं. रोज सकाळी सगळ्यांना जावं लागायचं कामाला, दूर जायचे, बायका सुद्धा दूर जाऊन पाणी घेऊन यायचे वगैरे मुवमेंट. तर यामध्ये आपलं जे मस्क्युलोस्केलेटल ग्रोथ आहे तर ही फार छान असायची. त्याच्यामध्ये तुमचं जे तुमच्या शरीरामध्ये सार्कोपेनिया म्हणजे जे मांसपेशीचं घटन हे व्हायचं नाही. आणि सार्कोपेनिया हे निगडित आहे तुमच्या ऑस्टिओपोरोसिस सोबत, म्हणजे तुमच्या हड्डीचं जे विघटन होतं त्यासोबत. तर जर सार्कोपेनिया असेल तर तुम्हाला नक्कीच ऑस्टिओपोरोसिस होतो. अगदी बरोबर. डॉक्टर साहेब, आता आधुनिक काळ चालू आहे, आधुनिक उपकरणं आहेत, आधुनिक वैद्यकीय सुविधा आहेत. तर आपण आत्मामालिक हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ आहात. तर पेशंटच्या दृष्टिकोनातून आधुनिक पद्धतीने कशा प्रकारे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे? बघा, आता अत्याधुनिक याच्यामध्ये आता सध्या आलेल्या आहेत की सांधे प्रत्यारोपण. ठीक आहे. सांधे प्रत्यारोपणामध्ये जे विविध पद्धती आहे ते आपल्याकडे चालू आहेत. जसं गुडघे बदली करणे, खुबा बदली करणे, खांदा बदली करणे, हे सगळं आपल्याकडे होतं. त्याशिवाय ज्या मोडतोडीच्या गोष्टी आहेत त्यामध्ये ॲडव्हान्स ट्रॉमा आपण टेक्निक वापरतो. दुसऱ्या गोष्टीसाठी बोलायचं म्हटलं तर जे दुर्बिणीची शस्त्रक्रिया म्हणतात, आर्थ्रोस्कोपी ज्याला बोलतात, तर आर्थ्रोस्कोपीसाठी आपल्याकडे आर्थ्रोस्कोप आहे.
मी ऑर्थोस्कोपी सर्जरी सुद्धा करतो आणि आपल्याकडे भरपूर त्याची हे आहे म्हणजे स्किल आहे, ते होईल ते. तर मग आता आणखीन एक प्रश्न आहे की या आधुनिक सुविधा किंवा ऑपरेशन्स असतील तर सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की बाबा याला खर्च वगैरे खूप लागेल, तर तो खर्च वाचावा म्हणून काही योजना आहेत का? आणि आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये त्या कोणत्या योजना आहेत त्याबद्दल? बघा, बहुतांश ज्या शस्त्रक्रिया आहेत तर त्या आपल्या इकडे बऱ्यापैकी पूर्णतः फ्री होतात आणि मोफत होतात. त्यामध्ये मोडतोड जी आहे मुख्यतः तर ती पूर्णपणे फ्री आहे, म्हणजे मोफत आहे. म्हणजे हाडांची मोडतोड आहे. Yes. मी प्रेक्षकांना या निमित्तानं सांगू इच्छितो की हाडांची मोडतोड आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये त्यावर पूर्णपणे मोफत उपचार मिळणार आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे सर्वसामान्य आणि गरजू लोकांसाठी. आणखीन काय सांगाल? आणि त्याशिवाय जे सांधे प्रत्यारोपण आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला CMRF म्हणजे जे मुख्यमंत्री सहायता योजना वगैरे अशा विविध योजना आहेत. आपल्या हॉस्पिटलला नाही आहे, म्हणजे याच्या स्वतंत्र योजना आहेत त्यासाठी. पण ज्या योजना त्यात कसं आहे की जरी या MJPGY मध्ये नसतील तरी सुद्धा बाकी योजनांचा आधार घेऊन आपण त्या करू शकतो गोष्टी पूर्ण. तर पेशंटने सर्वसाधारण हाडांच्या रुग्णांनी किंवा इतर नॉर्मल माणसांनी सुद्धा ज्याला हाडाची कोणती इंजुरी नाहीये पण प्रिकॉशन म्हणून त्याने आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थ? आहारामध्ये आपले जे सगळे मूळतः म्हणजे आपले सगळे प्रथिने आले पाहिजे, विटॅमिन्स आले पाहिजे तुमचे हे. तर त्यामध्ये मूळतः तुमच्या पालेभाज्या, ठीक आहे, तुम्हाला उपाशी पोटी अंजीर, काळे मनुका, जसे हे दूध मेन आहे. दुधामध्ये बऱ्यापैकी 16 जीवनसत्व असतात. तर दुधाचा जो काही हे आहे समावेश आहे तो खूप कमी झालेला आहे, दिसायला भेटतो. कारण तुम्ही आजकाल ब्लॅक कॉफी प्यायची सवय लागली लोकांना हे तर ते वेगळं आहे, पण त्याचं घातक झाले. ते तुम्हाला जे प्रथिने भेटायला पाहिजे, तुम्हाला जे विटॅमिन्स आहेत तर ते भेटत नाहीये तुम्हाला बॉडीला. तर त्यासाठी ते आपल्याला गरजेचं आहे. तर एकंदरीत आपला परिचय करून घ्यायला आम्हाला आवडेल. आपण आपलं शिक्षण कुठं झालं आणि कशा पद्धतीने आपण आतापर्यंत कार्य केलं? बरोबर. तर मी GMC मुंबई JJ हॉस्पिटल इथे MBBS पूर्ण केलं. त्यानंतर लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथे MS कंप्लीट केलं ऑर्थोमध्ये. नंतर मी DNB सुद्धा उत्तीर्ण झालोय. त्यानंतर मी एक फेलोशिप केली अहमदाबादला, जिथे आर्थ्रोस्कोपीचं शिक्षण केलंय. त्यानंतर इथे हार्डीकर हॉस्पिटलला सांधी प्रत्यारोपणाचं आणि रोबोटिक तंत्रज्ञानाचं सुद्धा केलंय. आणि दीनानाथ मंगेशकर डॉक्टर बाबुळकर सरांकडे शोल्डर सर्जरी म्हणजे खांदे दुर्बीनची सर्जरी ते सुद्धा केलं. खूप छान. म्हणजे त्यांची जी माहिती आहे, नॉलेज आहे प्रचंड आहे आणि आपल्या आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये त्यांचा जो ज्ञानाचा उपयोग सर्व पेशंटला होणार आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की हाडांच्या संदर्भात आपली जर कुठली समस्या असेल तर आपण निश्चितच आत्मा मालिक हॉस्पिटलला भेट देऊ शकता. आणि आदरणीय डॉक्टर श्रीमान प्रणव सोडकर साहेब आपल्या समेत इथं पूर्ण वेळ आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. तरी सर्वांना मी या निमित्तानं सुचवू इच्छितो की आपण हाडांच्या आजारासंदर्भात आत्मा मालिक हॉस्पिटलला भेट द्यावी. धन्यवाद.